राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कालपासूनच नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. बारामती नगरपालिकेने देखील तशी तयारी केली आहे. तर या बारामती निवडणुकीच्या संदर्भात आपल्याबरोबर एक ओबीसी नेते, एक मतदार, ॲडव्होकेट गोविंद देवकते आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांना प्रश्न करणार आहोत की बारामतीच्या विकासाच्या भागीदारीत समतोल राखला जातोय का? काय सांगाल? आता बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जात असताना बारामती नगरपालिकेतील जो इथला नागरिक आहे, मतदार आहे, त्याच्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न आहेत, शंका आहेत आणि उत्सुकता आहे. कारण की गेले अनेक वर्षे आपण इथं विकासाचा बागलबुवाच्या नावाखाली जे राजकारण झालेलं आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. फक्त विकासाच्या नावाखालीच इथल्या सर्वसामान्य माणसाचा अधिकारावरती गदा आली अशी परिस्थिती आहे. कारण की मराठा समाजाचं राजकारण खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते. पवार कुटुंबाचा विकास आणि मराठा समाजातल्या काही विशिष्ट लोकांचा विकास यात सगळे मराठा समाज येत नाही. काही लोकांचाच विकास होतोय का अशी खऱ्या अर्थाने शंका निर्माण झाली आहे. त्याच्या पलीकडे हे राजकारण जाणार का हा खऱ्या अर्थाने मुद्दा ह्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता ओबीसीचा प्रश्न प्रचंड मोठा गाजतोय. ओबीसी आणि एससी समाजामध्ये प्रचंड जागृती निर्माण झालेली, एकत्रीकरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या प्रश्नाला इथल्या सत्ताधारी लोकांना, इथल्या नेतृत्वाला सामोरे जावं लागणार आहे. असं एक साधारण आपण भूमिका घेणार आहोत. बारामतीमध्ये विकास होत असताना सामाजिक अंतर वाढत चालले आहे का? काय सांगाल? बारामतीमध्ये विकास होत असताना काही ठराविक विशिष्ट लोकांचाच विकास होतो ही वस्तुस्थिती आहे. पहिले क्रमांक म्हणजे इथला बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा विकास हा सगळ्यात प्रामुख्याने झालेला आहे. पवार कुटुंबामध्ये बघितलं तर आपण पूर्वीपासून बघतोय की शरद पवारानंतर अजित पवार, अजित पवारानंतर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, रणजित पवार, तुमचा राजेंद्र पवार, शर्मिला पवार, नंदा पवार, पार्थ पवार, जय पवार अशा अनेक मोठी फॅक्टरी कंपनी त्यांची आहे. आणि ती कंपनी संपल्यानंतर काही विशिष्ट लोकांचा विकास इथं मराठा समाजातला होतोय. बाकी इतर समाजाचा विकास होताना दिसत नाही. मागच्या 2017ला जी निवडणूक झाली, 2017च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 41 नगरसेवक उभे होते. त्या 41 पैकी बारामतीचं विश्लेषण पाहिलं तर साधारण 1,03,000 मतदान आता झालेलं आहे. पूर्वी 67,000 होतं. तर 1,03,000 मतापैकी जर आपण बघितलं तर 50,000 मतदान हे ओबीसी समाजाचं आहे, 20-22,000 मतदान मागासवर्गीय एससी समाजाचं आहे आणि साधारण 14-15,000 मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे आणि 15-16,000 मतदान हे मराठा समाजाचं आहे. ब्राह्मण, जैन आणि आमचे इतर जे ओपनमधले पंजाबी असतील अशा सगळ्यांचं मिळून एक साधारण 8,000 ते 10,000 मतदान आहे. तर 16,000 मतदान असणाऱ्या मराठा समाजाचे जवळजवळ 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 16,000 मतदान असणाऱ्या मुस्लिम समाजाचे फक्त 2 नगरसेवक इथं प्रतिनिधित्व दिलं जातं. एससी समाजाला आरक्षित संख्या असल्यामुळे 8 नगरसेवक त्यांचे निवडून येतात. ओबीसीला 11 नगरसेवक आरक्षित असल्यामुळे फक्त 11 मध्ये सुद्धा मराठा समाजाचे काही लोक घुसखोरी करून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथल्या मराठा समाजाचं जे जास्तीचं घुसखोरी आहे आणि इतर समाजाच्या हक्कावरती गदा आणण्याचं काम इथल्या नेतृत्वाने जे केलेलं आहे त्याला खऱ्या अर्थाने बारामतीतल्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराज आहे. ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांना जाणून बुजून असं केलं जाते का प्रमुख पदावर फक्त विशिष्ट समाजात दिसतोय आणि ह्या लोकांना, इथल्या नेतृत्वाला असं वाटतंय का की भविष्यात आम्हाला वरचढ होतील? कसं बघता याकडे? आता तुम्ही बारामतीची वस्तुस्थिती पाहिली तर बारामतीमध्ये 3 कारखाने, प्रमुख कारखाने येतात. एक माळेगाव कारखाना, एक भवाननगर, सोमेश्वर. भवाननगर कारखान्याचे प्रतिनिधित्व किंवा तिथलं चेअरमनपद पृथ्वीराज जाचक म्हणून विरोधात काम करत असताना सुद्धा अजित पवारांनी बरोबर घेऊन एक मराठा समाजाच्या माणसाला चेअरमन केलेलं आहे. माळेगाव कारखान्यावरती आज पवारांचंच वर्चस्व आहे. तिथं सुद्धा पूर्वी तावरे जगताप अशी परिस्थिती चेअरमन पदावर असताना आता कोकरे, देवकाते असे कोणतरी चेअरमन होईल असं अपेक्षित होतं. परंतु ते सुद्धा तिथं मदनराव देवकातेसारखी माणसांनी अतिशय रडायची परिस्थिती आली. नाना पाटलासारख्या लोकांना, देवकात्यांना सुद्धा रडायची परिस्थिती आली. परंतु त्यांना चेअरमन पद दिलेलं नाही. स्वतः अजित पवार मराठा समाजातूनच तिथे चेअरमन झालेले आहेत. काळात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेला पडल्यानंतर परिस्थिती गंभीर निर्माण झाली. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली, अजित पवार हे पडतील अशी परिस्थिती होती. परंतु त्यावेळेस ओबीसी समाजानं, एससी समाजानं, माझ्या ह्या सगळ्या लोकांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं अजित पवारांच्या मागे उभा राहिले. आणि धनगर माळी समाजातल्या गावात तुम्ही जर बघितलं तर 80% मतदान आज अजित पवाराला त्यावेळेस झालेलं आहे विधानसभेच्या वेळेस. आणि मराठा समाजाच्या गावाची जर टक्केवारी बघितली तर 50%च्यावर मतदान नाही. मग तरी सुद्धा मराठा समाजाकडेच अजित पवारांचा कल दिसतोय आणि ह्याचा नक्कीच
15-16%, 20% समाज असणाऱ्या महाराष्ट्र समाजाला 70% वाटा मिळतोय आणि 70%, 80% असणाऱ्या ओबीसी एससी समाजाला मात्र 15-20%च्या वर वाटा मिळत नाही. ह्याची खंत सगळ्या समाजामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे, दिसत आहे. मराठा समाजाकडून अशा पाट्या लावल्या जात आहे की आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण हवंय. पण आता कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट चालू आहे, तर कसं बघता याकडे? आता तुम्हाला सांगतो, हे सगळं खोटं, म्हणजे मराठा समाजाला फार हे सगळं खोटं बोलायचं जमलेलं आहे. कारण की बोलायचं एक आणि करायचं कृतीत. अजित पवार हे नेहमी म्हणतात की मी जातीवादी नाही. एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला अजितदादांना की बाबा असं असं ओबीसी संदर्भात प्रश्न आहेत, ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं, तर अजितदादा त्याला दम टाकतात, 1 मिनिट मी सांगतोय ना. आणि त्या प्रश्नाला उत्तरं दिली जात नाहीत, तर त्याला त्या पत्रकाराला, इथल्या सामान्य माणसाला 1 मिनिट म्हणून त्या माणसाला दमदाटी केली जाते. अशी परिस्थिती आहे. 2016ला बारामती नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे ओबीसी साठी पडलं होतं. तर अजितदादांनी तावरे यांच्या घरात ते नगराध्यक्षपद दिलं. तर कसं बघता यावेळेस ओबीसीला नगराध्यक्षपदी संधी मिळेल का? आज आपण बघतो, पूर्वी आपण पाहिलेले, म्हणजे मी लहान होतो त्याच्या अगोदरचा काळ असेल, त्यावेळेस या बारामती नगरीमध्ये जैन समाजातनं, मारवाडी समाजातनं अनेक नगरसेवक निवडून यायचे. परंतु आज त्याची परिस्थिती नाही आहे. तुम्हाला सांगतो, एखादा आमचा राहुल वागुलीकर सारखा माणूस इथं राष्ट्रवादीतनंच का पडतो? कारण की तो जैन समाजाचा आहे. इथला सुभाष सोमानी सारखा एक चांगला काम करणारा माणूस का पडतो? कारण तो जैन समाज आहे. कारण की इथली माणसं, इथली व्यवस्था आणि इथली सगळी व्यवस्था त्याच्या पूरक काम करतायत. त्यामुळे इथनं फक्त मराठा प्रतिनिधित्व कसं निवडून येईल म्हणून आज 16% मराठा समाज असताना त्यांचे 18 नगरसेवक बारामतीतून निवडून येतात. मुस्लिम समाज इथं 18 हजार मतदान असताना त्यांचे फक्त 2 नगरसेवक निवडून येत आहेत. एससी मध्ये 25,000 लोकसंख्या मतदान असताना त्यांचे फक्त 8 नगरसेवक निवडून येत आहेत, ते पण कॅटेगरीमुळं आणि त्यांच्या आरक्षित जागेमुळं. ओबीसीची सुद्धा अशीच परिस्थिती. आज बारामतीचा विस्तार होतोय, जळूची सारखं गाव त्याला जोडलं गेलंय. पूर्णपणे धनगर समाजाचा प्रभाव असणारा, लोकसंख्या मतदान असलेलं, प्रभाव असणारं मतदार वाढलेला आहे. तुमचा तांदळवाडी सारखं गाव जोडलं गेलंय, तिथं संपूर्ण तिथं ओबीसी समाजाचा प्रभाव आहे. तुमचं रुई सारखं एक वंजारी समाजाचा प्रभाव असणारं, ओबीसी प्रभाव असणारे गाव जोडलेले आहेत. अतिशय अल्प मतदान असणारा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे खऱ्या अर्थाने शंकेची बाब झालेली आहे. त्यामुळं इथं आता प्रश्न तुम्ही उपस्थित केला की मागच्या 2017 नगरपालिकेमध्ये पौर्णिमा तावरे सारखी एक व्यक्ती, एक महिला तिथं नगराध्यक्ष पदाला दिली गेली. खऱ्या अर्थाने ती ओबीसीसाठी आरक्षित जागा होती, परंतु तरी सुद्धा इथल्या नेतृत्वाने त्यांना तावरेच पाहिजे होता. तिथं ओबीसीचा माणूस त्यांना कुठेही दिसला नाही. ओबीसी माणसावर त्यांचा विश्वास नाही. ओबीसी माणसाला त्यांना मोठं करायचं नाही, ओबीसी माणसाला त्यांना सन्मान द्यायचा नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसतं. त्यामुळे अजित पवार नेहमी म्हणत असतात मी जातीवादी नाही. इथल्या पत्रकारांना धमकून सांगत असतात मी जातीवादी नाही, परंतु त्यांची कृती ही जातीवादी आहे. हे अनेक उदाहरणातून देता येईल, अनेक उदाहरणं सांगता येतील की त्यांची कृती ही जातीवादी आहे. त्यांच्या बोलण्या आणि वागण्यात प्रचंड अंतर आहे, खोटेपणा आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती, बारामतीत जर 80% समाज इतर राहत असताना जर 20% समाजाला जर 70% नेतृत्व तुम्ही देणार असाल आणि 80% समाजाला जर 10-20% नेतृत्व देणार असाल, हे जातीवादीची कृती नाही का? खऱ्या अर्थाने आम्हाला पटणारं नाही. म्हणून इथल्या गावगाड्यातला माणूस, इथल्या तळागाळातला माणूस, झोपडपट्टीतला माणूस, इथला गौरगरीब माणूस आज हा विचार करतोय की तुम्ही 4 पैसे. बरं, दुसरा प्रश्न माझा आहे नेतृत्वाला आहे. एक जर तुम्ही बारामती नगरपालिकेत एक जर नगरसेवक बिगर पैशाचा निवडून आला तर आम्ही तुमचं राजकारण सोडून देऊ. अरे, एक तुमचा नगरसेवक तुम्हाला बिगर पैशाचा निवडून आणता येत नाही. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगता की आम्ही 40 लाख रुपये तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला तुमची पैशाची ताकद आहे का? नगराध्यक्ष उभा राहायचं तर करोड रुपये तुमच्याकडे आहेत का? अरे, ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक घराघरात पैशाचं वाटप केल्याशिवाय आणि प्रत्येक नगरसेवकाला पैशाचे वाटप केल्याशिवाय तुम्ही इथला नगरसेवक तुमचा निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, दरवेळी भाषणात म्हणतात की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांच्या समाजाला ह्या नगरपालिकेत तेवढी भागीदारी मिळेल का? कसं बघता याकडे? आज परवा दिवशी आपण बघितलं की ओबीसी समाजाला नगराध्यक्षपद दिलं पाहिजे. कुठल्याही ओबीसी द्या, जैन द्या, मारवाडी द्या, एससी समाजाला कुणालाही द्या, परंतु सर्व समाजाला न्याय देण्याची तुमची भूमिका घेतली पाहिजे. आज तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि कृती मात्र सगळी वेगळी करता. कारण तुमच्या वागण्या आणि बोलण्यात, मी आता सांगितलं, वागण्यात आणि बोलण्यात प्रचंड अंतर आहे.
तुम्ही वागता एक आणि बोलता एक. त्यामुळे इथला जर बारामतीतला आर्थिक वाटा असेल, इथला सामाजिक वाटा असेल, राजकीय वाटा असेल, तर 20% समाजाला तुम्ही 70% वाटा दिला. प्रत्येक ठिकाणी संस्थेत जावा, तुम्हाला सांगतो प्रत्येक बँकेचं, तर आपण बारामती सहकारी बँकेबद्दल बोललोच, विद्या प्रतिष्ठानमधली आकडेवारी घ्या, सगळ्या इथल्या आकडेवारी घ्या. जे जिथं जाईल तिथं तुम्हाला लक्षात येईल की तिथं खऱ्या अर्थाने मराठा समाजातल्या काही ठराविक, सगळ्या मराठा समाजाला नाही, काही गरीब मराठी आमच्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतो, त्यांचंही जीवनमान धोक्यात आहे. त्यामुळं काही लोकांना तुम्ही विकास करणं हे तुमचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्यामुळं तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर आहे, ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच. तर आपल्या बरोबर होते ओबीसी नेते ॲडव्होकेट गोविंद देवखते यांनी बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी आपली परखड मत, आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.